अनिका, अगं काय चाललंय तुझं? अनिका अनिका यात पण माझं नाव नाहीये. आजी काय आहे? हा काय आहे? आता मी काय केलंय? कोणाशी वाईट वागली? कोणाचं काही दुखवलं नाही ना? सगळ्यांची प्रेमळ वागतेय, सगळ्यांची चांगलं वागतेय, सगळ्यांचं चांगलं करतेय. माझं काम करतेय, कॅन्टीन मध्ये काम करतेय मी. हे असे फालतूचे ड्रेस घालतेय आणि काल शिरा घेऊन गेलेली, नयनतारा आंटीच्या घरी शिरा घेऊन गेलेली. सगळं चांगलं करतेय, मग माझ्यासोबत लोक वाईट का वागताय? माझ्यासोबत हा का इन्सल्ट का होतोय? सांग ना आजी. डॅड तू सांग मला, का होतंय माझ्यासोबत असं? अरे चा झालं, हिचं सोंग संपलं. अरे पुन्हा जैसे थे. डॅड आय जस्ट वॉन्ट टू नो, मला इन्व्हिटेशन का नाही आलंय? शांत हो, हळू, आवाज खाली. प्राजक्ताचा वाढदिवस हा नयनताराच्या घरचा पर्सनल कार्यक्रम आहे. त्याला कोणाला बोलवायचं कोणाला नाही हे ती ठरवणार. तो अधिकार तिचाच आहे. यू नो व्हॉट, काय करतेस तू? हॅलो हॅलो नयनतारा आंटी, अनिका या. ॲक्च्युली मला हे विचारायचं होतं, आज प्राजक्ताचा बर्थडे ना, आणि मी इन्व्हिटेशन कार्ड पाहिलं, त्यात माझं नाव दिसत नाहीये. तुम्ही चुकून माझं नाव टाकायचं विसरले का? अनिका, या अशा चुका माझ्या हातून होत नाही. मला बर्थडेला ज्यांना इन्व्हाइट करायचं होतं त्यांचं नाव इन्व्हिटेशन कार्डवर लिहिलेलं. ओके, कॅन आय जस्ट नो द रिझन माझं कार्डवर नाव का नाही? आय मीन वाय एम आय नॉट इन्व्हायटेड? एक्सक्यूज मी. अनिका, पुरे झालं आता, ठेव तो फोन. बोल. नयनतारा आंटी, आय रिअली वॉन्टेड टू नो, मला इन्व्हिटेशन का नाहीये? मी काय केलंय? काय? व्हॉट डिड आय डू? मी कशासाठी तिला फोन ठेवायला सांगितलं ते? ही काय पद्धत झाली बोलायची? अहो आई, पण वहिनी काय चुकलं तिचं? बरोबरच तर करते ती. तिच्यावर अन्याय होतोय ना. तिचं नाव त्या कार्डावर का नाही असाच प्रश्न आहे ना तिचा. बरोबर आहे, विचारू देत तिला. नाहीतर तू आजी आहेस की नाही, तू बोलतेस का तिच्यासाठी काही? नाही ना, तर तिचं तिला बोलू देत की. मला ॲटलिस्ट कळायला तर पाहिजे काय झालंय. एक तर अनिका, मला ना तुझ्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण आता तू सारखं तेच विचारतेस ना, सांगते मी तुला. पहिली गोष्ट, तुला समोरच्याशी कसं बोलायचं हे अजिबात येत नाही. आणि तू जेव्हा केव्हा बोलतेस ना अनिका, तेव्हा खोटंच बोलतेस. तिसरी गोष्ट, तुझ्या डोक्यात ना सतत खुरापाती सुरू असतात. बाय द वे, खुरापाती म्हणजे समोरच्याच्या बद्दल काहीतरी वाईट प्लॅनिंग करणं. चौथी गोष्ट, तुझ्याकडे अजिबात माणुसकी नाही, जे मला अजिबात आवडत नाही. आणि पाचवी गोष्ट, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट वन, अनिका तू बोललीस ना, आंटी मला खरंच खूप पश्चाताप होतोय, मी प्रायश्चित्त करते, मी बदलले, आय एम सॉरी, बोललीस नाही सगळं? तर लेट मी टेल यू, तू हे सगळं खोटं बोललीस. कारण तू जर बदलली असतीस ना अनिका, तर तू मला आज हा फोन केलाच नसतास. आणि चल, फोन ठेव, मला इतर इम्पॉर्टंट काम आहेत. आय डोंट हॅव टाईम. तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. वा, लई गोड गळा आहे ताई तुमचा. ताई, आज प्राजक्ता ताई तर लई खुश असतील नाही? हो ना, तुम्हाला सांगू, खूप गुणाची आहे आमची प्राजू. आणि तिची बर्थडे पार्टी म्हणजे तिच्या ओळखीचे, आईंच्या ओळखीचे सगळेच गेस्ट येतील. सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवायचंय.
राधिका, साधनाताई, आपल्या मेनूची लिस्ट तुमच्यापर्यंत आली आहे. होय. आपल्याकडे आज खूप इम्पॉर्टंट गेस्ट येणार आहेत आणि परवा जसं चविष्ट जेवण बनवलं तसंच आजही बनवायचे आणि वेळेत बनवायचे. ओके? आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. जेवण गेल्या वेळेसारखंच चविष्ट आणि वेळेवर होईल बघा. गुड. साधनाताई, आजचं जेवण तुम्ही बनवाल. आई नाही, काय आहे साधनाताई, तुम्ही परवा जे जेवण बनवलं ना त्या अन्नपूर्णाताईंना खूप आवडलं. खूप कौतुक केलं त्यांनी. माझी इच्छा आहे की आज जे गेस्ट येतील त्यांना सुद्धा जेवण आवडायलाच हवं. त्यांनी प्रत्येकाने कौतुक करायला हवं. ओके? बरं राधिका, तू आणि तुम्ही दोघी साधनाताईंना काय हवंय नकोय ते बघा, त्यांची मदत करा. वेळेत करा सगळं. राधिका ताई, तुम्ही कशा पाय वाईट वाटून घेताय? तुम्ही लई चांगला स्वयंपाक करता. तुम्ही बनवा की एखादा पदार्थ. अहो नाही साधनाताई, आता आई स्वतःहून सांगून गेल्यात ना की तू काही बनवायचं नाही. जर मी काही बनवलं आणि त्यांना कळलं ना मी बनवलंय तर ते हात पण नाही लावणार हो. त्यापेक्षा तुम्ही बनवा ना. तुम्ही सांगा आम्ही काय मदत करू, आम्ही करतो. काही हरकत नाही. राधिका ताई, तुम्हाला ते गाणं येतं? एका तळ्यात होती बदके पिली सुरेखा. हो, नयनतारा मॅडम कसला जबरदस्त आहे त्या. एकच नंबर पाहुणचार झाला. पुढे आहेस काय? अगं मग पिवडी असायला काय लागली ती? पिवडी असायला काय लागली होती? गप, तसलं काही बी नाही. उगं काहीतरी. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.